कोविड नंतर आपण बघतो, कोविडमध्ये खूप लोकांचे पॉकेट खाली झालेत. एकतर त्यावेळेला इन्कम नव्हतं आणि हॉस्पिटलाइज झाल्यामुळे पॉकेट मनी म्हणजे जे काही सेव्हिंग होते ते त्यांचे खूप गेलेत. म्हणजे त्यात बऱ्याच फॅमिलीमधले कमवत्या व्यक्ती गेल्या. मग तेव्हापासून लोक मेडिक्लेम साठी थोडे अवेअर झाले. पण मेडिक्लेम घेताना जेव्हा तुम्ही कुठल्या ऍडवायझरला सांगतात की मला मेडिक्लेम घ्यायचा आहे, तुम्ही 10 लाख 5 लाख कुठलाही घेतात, नो टेन्शन, म्हणजे कोणतेही घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण मग जर तुम्हाला डायबिटीस आहे, त्या स्पेसिफिक आजारांसाठी पण क्लेम घेऊ शकतात. ओके. मग डिस्क्लोज केल्यानंतर तुमचा जर क्लेम आला तर तो तुमचा पास होतो. तिथे प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यांचा क्लेम आला हार्टच्या संदर्भात. त्यांना मे बी काहीतरी हार्ट अटॅक आलेला आणि त्यांचं बायपास की काहीतरी झालेलं त्या संदर्भात. तर ते बोलतात की आम्ही ऍडवायझरला सांगितलेलं की आमचा असा असा प्रॉब्लेम होता आणि ऍडवायझर बोलतो की ह्या मला सांगितल्या नव्हत्या. परंतु ऍडवायझरने त्या गोष्टी डिस्क्लोज न केल्यामुळे एकतर त्यांनी जस्ट 1 महिना अगोदर 40,000 प्रीमियम भरलेला. इन्शुरन्स एजंट म्हणजे सगळ्यात मोठी डोकेदुखी असं म्हटलं जातं. काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. ज्या वेळेला आपल्याला इन्शुरन्स घ्यायचा असतो तर आपण कोणतीही माहिती न घेता आपण फॉर्मवरती फक्त सह्या करतो आणि इन्शुरन्स घेतो. बरेचसे इन्शुरन्स एजंट आपला फॉलोअप घेतात म्हणून आपण इन्शुरन्स घेतो. इन्शुरन्स असेल, मेडिक्लेम असेल, बिझनेस इन्शुरन्स असेल, टर्म इन्शुरन्स असेल, तर बरेचसे एजंट लोकांच्या मागे लागून ह्याच्या पॉलिसी घेतात. परंतु आज आपल्या पॉडकास्टमध्ये एक असं व्यक्तिमत्व आपण बोलवलेलं आहे जे एजंट नाहीत तर ते प्रॉपर ॲडवायझर आहेत. याच्या मागे त्यांचं ज्ञान, अनुभव आणि मेहनत याच्या जोरावरती त्यांनी इन्शुरन्स क्षेत्रात आपलं नाव चांगल्या प्रकारे कमावलेलं आहे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करूया सौ मनीषा ठुबे यांचं, तुमच्या, आमच्या आणि मराठी व्यावसायिकांच्या हक्काच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे मधली ओळ उद्योजकतेची. तर स्वागत करूया सौ मनीषा ठुबे मॅडम यांचं. धन्यवाद अजित सर. तुम्ही आज मला तुमच्या मधली ओळ उद्योजकतेची या चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केल्याबद्दल. तर नक्कीच मी इन्शुरन्स क्षेत्रामध्ये माझं जे पण नॉलेज आहे ते सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल आणि मला आत्मविश्वास आहे की याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल. मनीषा मॅडम, जसं की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत किंवा आजही लोक इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट का समजत नाहीत? तसं म्हटलं तर दोन्ही गोष्टी ह्या खरंच खूप वेगळ्या आहेत. इन्शुरन्स म्हणजे आपला इन्व्हेस्ट केलेला पैसा जो आहे तो न वापरता फक्त इन्शुरन्सच्याच पैशामधनं त्यावेळची आपली गरज भागवणं म्हणजे इन्शुरन्स. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्युचरमध्ये जे आपण बोलतो की मला माझं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचंय किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे हवे आहेत, तेव्हाचा खर्च भागवायचा आहे, ते करतो ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट. लोक चूक कुठे करतात की इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी इन्शुरन्स घेतला किंवा नाही घेतला तरी मला इन्व्हेस्टमेंटच्या पैशातून त्यावेळेस गरज भागवता येईल. तर इथे चूक होते, कारण त्यावेळेस आपल्या पॉकेटलाच एक बोलतो झळ बसते. तर ती न बसू द्यायची असेल तर पहिले प्रायोरिटी इन्शुरन्सला दिली पाहिजे. मॅडम, एखाद्या व्यक्तीने मेडिक्लेम घेतला, हॉस्पिटलला त्यानंतर तो ऍडमिट झाला, त्याच्यानंतर रिएम्बर्समेंट आणि कॅशलेस मध्ये ट्रॅप काय असू शकतो? कुठल्याही तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये ती कॅशलेस आहे असं लिहिलेलं नसतं. मुळात आता सगळ्याच हॉस्पिटलला पण कॅशलेस ही फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे. पण कसं असतं, त्या ठिकाणी त्यांचे जे ऍडमिन वाले असतात, जे हॉस्पिटलचे ऍडमिन वाले असतात, ते कितपत त्या गोष्टी ऍग्री करतात ह्याच्यावरही डिपेंड असतं. परंतु कॅशलेस म्हणजे कसं असतं, एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज झाली आणि त्या व्यक्तीच्या डिस्चार्ज करते वेळी जे काही बिल झालेलं असेल ते काही पे न करता त्या व्यक्तीचा डिस्चार्ज होतो आणि त्यात सम नॉर्मल अमाऊंट पे करावी लागते, जसं की आपले ग्लोव्ज वगैरे डॉक्टर्स यूज करतात, ते अमाऊंट आपली मेडिक्लेम मध्ये कव्हर नसते. मग ते कॅशलेसच्या वेळी आपल्याला पे करावं लागतं. आणि रिएम्बर्समेंट म्हणजे काय की त्या हॉस्पिटलमध्ये एकतर कॅशलेस सुविधा नसते. इथे तुमच्या पॉलिसीचा काही संबंध नसतो, प्रत्येक पॉलिसी देतेच ती सुविधा, परंतु त्या हॉस्पिटलमध्ये ती सुविधा नसते. मग त्यावेळेला जितकंही तुमचं बिल झालेलं असतं ते पूर्ण तुम्हाला पे करावं लागतं. आणि मग जे काही डॉक्युमेंट्स असतात तिथे काही फॉर्म वगैरे भरून घेतलेले असतात. जेव्हा तो पेशंट ऍडमिट होतो, ज्या कंपनीचा तुमचा मेडिक्लेम असतो त्यांचा सर्वेअर येतो. सर्वेअर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी तिकडनं तुमच्या सर्वे करून घेतल्या जातात की
कशा संदर्भात तुम्ही ऍडमिट झालात, काय ह्या सगळ्या गोष्टींचं तिथे रिक्वायरमेंट असतं, त्या घेतल्या जातात. ओके. आणि मग नंतर ते सांगतात की तुम्हाला आम्ही ही PDF दिली आहे, यातले एवढ्या पेजेसवरती हॉस्पिटलच्या काही साईन्स घ्या, ते तुम्ही फुल बिल त्यांच्याकडनं करून घ्या. मग ते पेपर आपण घ्यायचे हॉस्पिटलकडनं, त्यांचे स्टॅम्प वगैरे घ्यायचे आणि जे काही आपले बिल्स असतात, इव्हन ऍडमिशनपासनं तुमच्या काही टेस्ट केलेल्या असतात, तुमचे सोनोग्राफी केलेल्या असतात किंवा आणि बरेच काही असतात, एक्सरे वगैरे रिपोर्ट्स असतील, काय असते? सगळे रिपोर्ट्स घेऊन ती पूर्ण फाईल रेडी करून तुम्ही करू शकत असाल तर बेटर, नसेल तुम्हाला जमत त्या गोष्टी तर तुमचा जो कोणी एजंट असेल, जो ऍडवायझर असेल, त्या ऍडवायझरकडे पूर्ण फाईल द्यायची. त्यासाठी सेफर साईड एक फोटोकॉपी तुम्ही तुमच्याकडे ठेवायची. मे बी ऍडवायझरकडनं एखादा पेपर इकडे तिकडे गेला तर एक सेफर साईड सगळ्या पेपरची एक तुम्ही फोटोकॉपी तुमच्याकडे ठेवायची आणि मग त्या ऍडवायझर जी कोणती तुमची इन्शुरन्स कंपनी असेल त्यांच्या ऑफिसला जाऊन ते सबमिट करतात. तिकडनं सगळ्या रिसिव्हरच्या वगैरे तुम्हाला एक पावती दिली जाते आणि मग नंतर ती प्रोसेस होते. तिकडनं एकदा का त्यांनी प्रोसेस सुरू केली की कस्टमरला मेसेज येतो की तुमची फाईल ऍक्सेप्ट केलेली आहे आणि मग काही क्वेरीज असतील तर पुन्हा तेही मेसेज कस्टमरलाही येतात आणि ऍडवायझरलाही येतात आणि मग ते आपण पूर्तता करून आणि मग रिएम्बर्समेंट तुमची प्रोसेस होते आणि जर नसेलच काही क्वेरी तर हार्डली 15 दिवसात तुमची अमाऊंट तुमच्या अकाउंटला येते. ओके. आणि कॅशलेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि जी आपली मेडिक्लेम कंपनी हे स्वतःहून कॉन्टॅक्ट करून सुद्धा करून घेतात की पुन्हा ऍडवायझरची ती गरज असते? नाही, त्यावेळेस फक्त जेव्हा जो पेशंट असतो, जो ऍडमिट झाल्यानंतर एक 24 अवर्सच्या अगोदर आपल्याला एक इंटिमेशन कॉल करावा लागतो. तो Yes. तुमचा रिएम्बर्समेंटसाठीही कंपल्सरी आहे Okay. आणि इव्हन कॅशलेससाठी सुद्धा कंपल्सरी आहे. मग जर त्या हॉस्पिटलला कॅशलेस सुविधा असेल तर ते डायरेक्टली तिकडनं कंपनीला फॉलोअप करून त्या गोष्टी करून घेतात. तिथे मोस्टली एजंटची एवढी गरज पडत नाही. ओके. परंतु तरी बेटर असतं की त्या कस्टमरने त्यांच्या एजंटला सांगून थोड्या गोष्टी केल्या तर चांगलंच असतं, कारण बऱ्याच ठिकाणी डिले होण्याचे चान्सेस असतात बरं. आणि मग त्यापेक्षा थोडंसं एजंटनेही लक्ष दिलं तर चांगलं असतं. ओके. आता जसं की तुमच्या फायनान्शियल फील्डला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हा एक टार्गेटचा सीझन असतो, त्याला तुम्ही JFM म्हणतात. ओके. आणि अशा पिरियडमध्ये बऱ्याचशा लोकांना 1 करोडचा इन्शुरन्स ज्यांची तेवढी गरज नसेल कदाचित किंवा तुमच्या क्रायटेरियामध्ये बसत नसेल तरी अशा लोकांना त्या 1 करोडचा टर्म इन्शुरन्स मी म्हणेन चिपकवला जातो. तर ह्या बाबतीत तुम्ही सत्य काय सांगू शकता? कसं असतं, मुळात प्रत्येकालाच गरज असते असं आपण म्हणू शकत Yes. नाही किंवा गरज नसते असंही म्हणू शकत नाही. ओके. जितका पैसा एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तर जितका जास्त पैसा त्या घरात जाईल तेवढा त्या घरासाठी चांगलाच असतो. येस. परंतु प्रत्येकाला मुळात प्रत्येक व्यक्तीला आपण 1 करोडचा टर्म इन्शुरन्स देऊ शकत नाही. ओके. ह्याच्या मागेही क्रायटेरिया असतो, तुमचा एज क्रायटेरिया असतो, तुमचं इन्कम क्रायटेरिया असतो, इव्हन तुमचं एज्युकेशन काय असतं. जर सपोज एखाद्या व्यक्तीचं 12वी शिक्षण झालेलं आहे आणि तो वर्षाला हार्डली 2 लाख कमवतो, तर मी त्याला 1 लाखच काय, त्याला 50 लाखाचा 1 करोडच काय, पण 50 लाखाचा पण टर्म प्लॅन मी देऊ शकत नाही, ओके. कारण ते कुठल्या ह्याच्यात अंडर रायटिंग मध्ये बसतच नाही. आणि समजा एखाद्या एजंटने, एखाद्या ऍडवायझरने त्याला तो दिला पण की ठीक आहे मी तुझं काढून घेतो, मी आमची अंडर रायटिंग टीम किंवा जे बॅकएंड वाले असतात त्यांच्याकडनं करून घेईल, पण समजा एखाद्या वेळेस कंपनीचा कॉल आला आणि त्या कस्टमरने पेमेंट झालं, सगळ्या गोष्टी झाल्या तुमचं, आणि कंपनीकडनं डॉक्टरांचा कॉल येतोय तुमची फायनल प्रोसेस अगोदर, कस्टमरने एखादी गोष्ट जर तिथे सांगितल्या गेली, सत्य गोष्ट कस्टमरने सांगितली, कारण कस्टमर जे त्यांना माहिती असतं ते सगळं सांगून देतं, मग तिथे तुमची पॉलिसी रिजेक्ट होऊ शकते किंवा जरी ती प्रोसेस पण झाली आणि सपोज 3 वर्षाच्या आत क्लेम आला तर क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. मग इथे त्याला म्हणतात की तुम्ही मिससेलिंग केलं. ओके. आणि बरीच लोक इन्शुरन्स ऍडवायझर, मोस्टली आता ऍडवायझर कोण म्हणतच नाही, याच्या अगोदर एजंटच त्यांना म्हटलं जायचं. एजंट म्हटलं की समोर आलेल्या व्यक्तीला कसं इग्नोर करायचं हे लोक खूप जास्त पद्धतीने त्यांच्या ते माइंडमध्ये असतं की हा काहीतरी आपल्याला द्यायला आलाय. मग काय होतं ना, मिस सेलिंग करणाऱ्या चुकीच्या लोकांमुळे प्रॉपर ऍडवायझरकडे पण दुर्लक्ष केलं जातं. आणि मुळात तर असं असतं ना की तुम्ही प्रॉपर ऍडवायझरकडनं ऍडवाइस घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टी करूच नका. एकतर पैसा हा प्रत्येकाच्या मेहनतीचा असतो, तुमच्या मेहनतीचा पैसा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच गुंतवणं कधीही योग्य असतं. काही एजंट पॉलिसीसाठी सतत फॉलोअप घेत असतात, मग ते मार्केटचं प्रेशर असतं की तुमची गरज असते?
आता एजंट तुम्हाला कुठल्या पद्धतीने फॉलोअप घेतात त्याच्यावरतीही ते डिपेंड असतं. बऱ्याचदा रस्त्यात जरी एजंट भेटला तरी विचारतो की तू पॉलिसी घेणार होता किंवा तू पॉलिसी घेणार होती, काय झालं. ह्याला म्हणतात की ते प्रेशराईज करणं किंवा जबरदस्ती करणं. परंतु कसं असतं, सपोज एखाद्या ऍडवायझर सोबत आपण प्रत्येक वेळेला एजंट हा शब्द वापरणं हे चुकीचं आहे. एखादा ऍडवायझर तुमचं बोलणं झालेलं असतं किंवा तुम्ही स्वतःहून विचारलेलं असतं की मला अशा अशा संदर्भात माहिती हवी आहे, मला टर्म प्लॅन संदर्भात हवी आहे किंवा मेडिक्लेम संदर्भात हवी आहे. मग माहिती दिल्यानंतर ते ज्या वेळेला तुम्हाला फॉलोअप घेतात, विचारतात की तुम्ही विचारलेलं होतं, काय झालं, कधी घेताय, मग त्याला आपण जेन्युअन फॉलोअप पण म्हणू शकतो. कारण तो ऍडवायझर जेव्हा तुमच्याकडे येतो, जेव्हा तुमचं बोलणं होतं, एकतर बऱ्याचदा कसं होतं की ऍडवायझर येतात आणि म्हणतात की मी तुम्हाला एवढ्या प्रीमियमचा इन्शुरन्स देतो किंवा प्रीमियमचा इन्शुरन्स देते. मग त्यावेळेला तुमची कुठलीही प्री हिस्ट्री न घेता एखादा ऍडवायझर सांगतो की हा प्लॅन तुम्ही घ्या, हा खूप छान आहे. मग तिथे ते कुठेतरी स्वतःच्या फायद्यासाठी केलेलं असू शकतं. आता बऱ्याचदा एखाद्याची कॅपॅसिटी 1 लाख प्रीमियम भरण्याची असते, परंतु कॅपॅसिटी बघण्यापेक्षा त्याला गरज कितीची आहे. 1 लाख प्रीमियम भरून जर तो फक्त 10 लाख, त्याला एक आपण प्रोटेक्शन बोलतो, 10 लाख प्रोटेक्शन मिळणार आहे, पण त्याची कॅपॅसिटी 1 लाख प्रीमियम भरण्याची आहे. पण जर त्याच व्यक्तीला ऍज अ त्याच्या इन्कमच्या हिशोबाने 50 लाखाचा टर्म प्लॅन आपण फक्त 40-50 हजार ह्या अमाऊंट मध्ये देत असेल, तर त्या 1 लाखाला आपण स्वतःहून सांगायला पाहिजे की तुमची कॅपॅसिटी जरी आहे 1 लाख भरण्याची, पण मी 50 लाखाचा टर्म प्लॅन तुम्हाला मी 50 हजारात देत आहे. तर मग आपण ते जेव्हा सांगतो तेव्हा त्याला जेन्युअन सेलिंग म्हणतात आणि त्याला मागे लागणं नाही म्हणत. मग जेव्हा तुम्हाला जाणवतं की मी 1 लाख भरायला रेडी होतो, पण मला ऍडवायझरने 50 हजारात 50 लाखाचं प्रोटेक्शन दिले, मग तुम्ही पण तिथे ते एक करू शकतात, त्यांचं ऑब्झर्वेशन करू शकतात की नाही, खरंच हा जेन्युअन ऍडवायझर आहे, हा मागे न लागणारा ऍडवायझर आहे. मग स्वतःहून तुम्ही त्याला अप्रोच केलं पाहिजे. आता बरेचसे लोक मेडिक्लेम घेतात, तर मेडिक्लेम घेताना मोस्टली त्या कोणत्या चुका करतात? मोस्टली चुका म्हणजे आजकाल कोविड नंतर आपण बघतो, कोविडमध्ये खूप लोकांचे पॉकेट खाली झालेत. एकतर त्यावेळेला एकतर इन्कम नव्हतं आणि हॉस्पिटलाइज झाल्यामुळे पॉकेट मनी म्हणजे जे काही सेव्हिंग होते ते त्यांचे खूप गेलेत. त्यात बऱ्याच फॅमिलीमधले कमवत्या व्यक्ती गेल्या. मग तेव्हापासून लोक मेडिक्लेम साठी थोडे अवेअर झाले. पण मग होतं काय ना, तुमचे जे प्री हिस्ट्री असतात, आता नॉर्मल डायबिटीज, बीपी हे आजार सगळ्यांनाच लागू झालेत. इव्हन लेडीजमध्ये थायरॉइड झालंय. मग जर तुम्ही घेतायत मेडिक्लेम, आणि अगदी गरजेचं आहे, घेतलंच पाहिजे, पण मेडिक्लेम घेताना जेव्हा तुम्ही कुठल्या ऍडवायझरला सांगतात की मला मेडिक्लेम घ्यायचा आहे, तुम्ही 10 लाख 5 लाख कुठलाही घेतात, नो टेन्शन, म्हणजे कोणतेही घ्या तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. पण मग जर तुम्हाला डायबिटीस आहे ते पण तुम्ही सांगा, तुम्हाला थायरॉइड आहे तेही तुम्ही सांगा, इव्हन बीपीचा त्रास आहे तो पण तुम्ही सांगू शकता. मग काय होतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडवायझर सजेशन देईल की एकतर तुम्हाला प्री हिस्ट्री जी असते, प्री डिसीज जे असतात ना, त्याच्यामध्ये 2 वर्ष किंवा 4 वर्ष तुम्हाला वेटिंग पिरियड लागेल. त्या स्पेसिफिक आजारासाठी 2 वर्ष 4 वर्ष तुम्हाला कुठलाही क्लेम भेटणार नाही, बाकी ह्याच्यासाठी तुम्हाला भेटणार. मग जर तुम्ही ते डिस्क्लोज केल्यानंतर एक तुम्हाला वेटिंग पिरियड कमी करण्याचा तिथे ऑप्शन येतो. वेटिंग पिरियड कमी करून थोडा जास्त प्रीमियम भरा आणि 1 वर्ष किंवा महिन्याभरात तुम्ही त्या स्पेसिफिक आजारांसाठी पण क्लेम घेऊ शकतात. मग डिस्क्लोज केल्यानंतर तुमचा जर क्लेम आला तर तो तुमचा पास होतो, तिथे प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे डॉक्टरांपासून, वकिलांपासून आणि इन्शुरन्स ऍडवायझर पासून कोणत्याही गोष्टी लपवून गेल्या नाही पाहिजे. त्या तुम्ही जेवढ्या सांगाल तेवढं तुम्ही फायद्यात राहणार. आणि आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, क्लेम आल्यानंतर बोलतात की आमचा क्लेमच पास नाही झाला. मग एक तर तिथे काय होतं, आता एक माझ्या माहितीतलं एक उदाहरण झालेलं, एक 5 वर्ष त्यांनी मेडिक्लेम त्यांचं घेऊन झालेलं 5 वर्ष, आणि त्यांचा क्लेम आला हार्टच्या संदर्भात. त्यांना मे बी काहीतरी हार्ट अटॅक आलेला आणि त्यांचं बायपास की काहीतरी झालेलं त्या संदर्भात. तर ते बोलतात की आम्ही ऍडवायझरला सांगितलेलं की आमचा असा असा प्रॉब्लेम होता, आणि ऍडवायझर बोलतो की ह्या मला सांगितल्या नव्हत्या. परंतु ऍडवायझरने त्या गोष्टी डिस्क्लोज न केल्यामुळे एकतर त्यांनी जस्ट 1 महिना अगोदर 40,000 प्रीमियम भरलेला, ती व्यक्ती हॉस्पिटलाइज झाली, 5 वर्ष भरलेला प्रीमियम तर वेस्ट गेलाच गेला, 1 महिन्या अगोदरचाही गेला, आणि हॉस्पिटलायझेशन नंतर त्यांना कुठलाही क्लेम भेटला नाही, आणि त्यांची पॉलिसी नॉन डिस्क्लोजर मध्ये गेली. जेव्हा तुमची पॉलिसी नॉन डिस्क्लोजर मध्ये जाते
तर तुम्हाला एकतर कोणतीही कंपनी पुन्हा पॉलिसी देत नाही, तुमचा खूप मोठा लॉस होतो. मग अशा वेळेला तुम्ही ऍडवायझरला क्लेम करू शकतात किंवा तुम्ही त्यांना म्हणू शकतात की आम्ही जर सगळं सांगितलेलं होतं तुम्ही का तिथे डिस्क्लोज केलं नाही. मलाच अनुसरून जस्ट की बरेचसे लोक फक्त ऍडवायझर सांगतो तिथे फक्त सह्या करतात आणि कोणत्याही सूचना वाचत नाहीत. आणि तुम्ही ॲज अ म्हणजे तुम्ही इन द सेन्स तुमची जी इंडस्ट्री आहे, सूचना एवढ्या छोट्या शब्दात आखल्या जातात किंवा असे काही वर्ड्स त्यामध्ये टाकले जातात की ती सामान्य जनता वाचू शकत नाही. मग इथे ऍडवायझरची भूमिका काय आहे? इथे मी तर सांगेल की आता सगळ्याच गोष्टी गुगलवरती तुम्हाला सगळ्याच गोष्टींचं नॉलेज भेटतं. जर तुम्हाला मेडिक्लेम घ्यायचा आहे ना, तर गुगलमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी सर्च करू शकतात. मी मेडिक्लेम घेताना कोणत्या गोष्टींचं माहिती घेऊन मी मेडिक्लेम घेतला पाहिजे. ऍडवायझरने तुम्हाला प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही ऍडवायझरला प्रश्न विचारा की मला ह्या गोष्टी हव्यात, ह्या तुमच्याकडे आहेत का अवेलेबल, किंवा तुम्ही ह्या देऊ शकतात का. आणि आता तुम्हाला कुठे साईन करायची नसते, मुळात सगळंच ऑनलाईन झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही फॉर्मवर साईन करायची गरजच पडत नाही. मग त्यावेळेस ऍडवायझर जेव्हा तुम्हाला कुठला मेडिक्लेम देतो किंवा कुठला टर्म प्लॅन देतो, मग जर मेडिक्लेम घेताना एकतर मला ओपीडी बेनिफिट हवा आहे, आणि ओपीडी म्हणजे आता मोस्टली आपण हॉस्पिटलाइज होतो केव्हा की खूप मोठा म्हणजे सिव्हिअर प्रॉब्लेम असेल तर मग बऱ्याचदा 2-2, 3-3 वर्ष आपण हॉस्पिटलाइजच होत नाही. पण आता लोक काय म्हणतात की ठीक आहे ना, मी मेडिक्लेम घेतलाय, मग मला ओपीडीचा पण कव्हर हवाय, मला अॅन्युअल हेल्थ चेकअप पण हवाय. मग ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे तुम्हाला बेनिफिट घ्यायचे ना, जेव्हा तुम्ही मेडिक्लेम घेणार ऍडवायझरला सांगा की मला ऍड ऑन ह्या सगळ्या गोष्टी द्या. भले तुम्हाला थोडा प्रीमियम जास्त पे करावा लागेल, पण मग जर आपण ओपीडी सर्व्हिस घेतली, आपण अॅन्युअल हेल्थ चेकअप घेतलं, मग आपण त्याचा बेनिफिट घेऊ शकतो. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला ऍडवायझर सांगेल तशा करण्यापेक्षा तुम्ही त्यांना सांगा की मला पण हे हवं आहे. म्हणजे ऍडवायझर पण तुम्हाला मिस सेलिंग करताना 10 वेळा विचार करेल की खरंच माझा कस्टमर पण तेवढा अवेअर आहे, मी जर ह्याला काही चुकीचं दिलं तर उद्या मी पण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. मग त्याच्यामुळे ऍडवायझर तुम्हाला मोस्टली बेस्ट सर्व्हिस देणारच देणार. इन्शुरन्स एजंट म्हणजे सगळ्यात मोठी डोकेदुखी असं म्हटलं जातं. काय वाटतं तुम्हाला? तसं म्हटलं तर ते योग्य पण आहे आणि तसं म्हटलं तर अयोग्य पण आहे. ओके. बऱ्याचदा कसं होतं, बरेचसे एजंट असतात की एखाद्या व्यक्तीने जस्ट तुम्हाला फक्त विचारू देत की मेडिक्लेम घ्यायचा होता कसं आहे, किंवा टर्म प्लॅन घ्यायचा होता कसं आहे. मग फक्त कसं आहे असं विचारल्यानंतर तुम्ही सांगतात की मेडिक्लेम घेतला तर एवढा तुमचा प्रीमियम जाईल, किंवा टर्म प्लॅन घेतला तर एवढा प्रीमियम जाईल. ओके. हे विचारणं आणि हे सांगणं हे जस्ट एक तुम्हाला माहिती देणं असतं, बरोबर, अवेअरनेस करणं असतं. आता त्याने त्याच्या पद्धतीने, त्या एजंटने त्याच्या पद्धतीने मेडिक्लेम किती गरजेचा आहे, तुम्हाला टर्म प्लॅन किती गरजेचा आहे, कुठला मेडिक्लेम घेतला तर कसा फायदेशीर आहे, ह्या गोष्टी सांगणं म्हणजे अवेअर करणं. मग ते अवेअर केल्यानंतर जर जो घेणारा कस्टमर असतो, कस्टमरला वाटतंय की नाही खरंच ह्यांनी जी माहिती सांगितली ती अगदी योग्य आणि आपण घेतली पाहिजे, आणि समोरच्याने तुम्हाला कॉल करणं ऍज अ ऍडवायझर, ऍज अ एजंट म्हणून त्या कस्टमरने कॉल करणं, म्हणजे एक तुम्ही सांगितलेली माहिती योग्य होती किंवा त्यांना ती फुलफिल वाटली म्हणून त्यांनी कॉल केला. आणि सपोज कधी कधी कामाच्या गडबडीमध्ये तो कस्टमर विसरूनही जातो की आपण एखाद्या ऍडवायझरला विचारलं होतं. मग फक्त एखाद वेळेस तुम्ही फॉलोअप घेऊ शकतात की सर आपलं बोलणं झालं होतं, की मॅडम आपलं बोलणं झालं होतं, तुम्ही विचारलं होतं मला मेडिक्लेम संदर्भात किंवा तुम्ही टर्म प्लॅन संदर्भात विचारलं होतं, तर आता सध्या आहे का तुमचं तसं काही प्लॅनिंग. मग समोरच्याकडनं काय उत्तर येतं ह्याच्यावरती तुम्ही त्यांना किती वेळा कॉल करायचा किंवा करायचा की नाही हे ठरवणं तितकं गरजेचं असतं. जर तुम्हाला वाटतंय की समोरच्याने जस्ट एक टाइमपास म्हणून विचारलेला प्रश्न होतो, कारण बऱ्याचदा काय होतं ना, कस्टमर पण एजंट बरोबर टाइमपास साठी प्रश्न विचारतात. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण तो एजंट मागे लागतो किंवा तो चुकीचा असतो असंही म्हणू शकत नाही. बऱ्याचदा कस्टमर जस्ट टाइमपास साठी विचारतात, मग नंतर टाळाटाळ करतात, काहीतरी टाळाटाळ करण्याचे उत्तर देतात. मग अशा वेळेस आपणच त्यांना कॉल न करणं, फॉलोअप न घेणं अगदी योग्य असतं. परंतु जर तुम्हाला खरंच ती गोष्ट गरजेची आहे तर तुम्ही स्वतःहून त्या ऍडवायझरला, स्वतःहून त्या एजंटला कॉल करावा. आणि एक माझं पण मत असं आहे की प्रत्येक वेळेस एजंटने आणि ऍडवायझरने त्या कस्टमरला कंटिन्यू कॉल न करणं योग्य आहे, कारण तिथे काय होतं की त्या ऍडवायझरची, एजंटची इमेज खराब होते. आणि बऱ्याचदा मार्केटमध्ये असे सतत कॉल करणारे की एखाद्याने फक्त विचारलं की मला ह्या संदर्भात माहिती हवी आहे, तुम्ही माहिती द्या, एकदा त्यांना फॉलोअप घ्या, आणि त्यांनी स्वतःहून विचारलं तर योग्य, पण कंटिन्यू कॉल करतात
मग तुम्ही त्यांना मागे लागतात. येस तुम्ही मागे लागल्यामुळे एखादा जेन्युअन व्यक्ती जरी त्या व्यक्तीपर्यंत गेला ना, मग ते त्यालाही टाळतात. येस मग ते बोलतात ना, गव्हाबरोबर किडेही रगडले जातात. Okay. अशी त्या इन्शुरन्स ऍडवायझरची, त्या एजंटची इमेज ही मार्केटमध्ये झाली. बरोबर. मार्केटमध्ये खूप सगळे ऍडवायझर झालेत आणि इन्शुरन्सचा बिझनेस सर्रास सगळेच करायला लागलेत. पण त्यातले कितपत जेन्युअन ऍडवायझर आहे आणि कितीतरी मिससेलिंग करणारे आहेत. मग तुम्ही पण एक थोडं पारखायला हवं की हा खरंच जेन्युअन ऍडवायझर आहे का, तो कसा आपल्या मागे लागतोय की काय करतोय, हे तेवढं कस्टमरने समजून घ्यायला हवं. म्हणजे मिस सेलिंग करणं किंवा वारंवार एखाद्याला कॉल करणं, म्हणजे हे एजंटचीच लक्षणे असू शकतात. आणि प्रॉपर रिस्क ऍडवायझर कसा असू शकतो तुमच्या दृष्टीने? वारंवार कॉल करणं कधी कधी चुकीचं पण नसेल, कारण आता आपण बघितलं की आज आपला पॉडकास्ट आहे आणि अगदी ताजं उदाहरण म्हटलं तर कालचं अजितदादांचं उदाहरण. बऱ्याचदा कसं होतं ना, कस्टमर पण बोलतो की नाही आता थोडी पैशाची अडचण आहे, नंतर बघू, अजून मी घरी विचारलेलं नाहीये. पण एक प्रांजळ मत असं असतं ना, की जसं बोलतात की घरातनं एकदा व्यक्ती बाहेर गेली तर ती घरी येईल की नाही ह्याची शाश्वती नसते. येस आणि आपण तर मुंबई सारख्या सिटीमध्ये राहतो. आपलं जे जीवनशैली आहे ती खूप धकाधकीची आहे. लोकलने जाणं, एवढ्या गर्दीत चढणं, किंवा कधीतरी त्या गर्दीतनं, आता मागे मुंब्र्याची जी घटना झालेली की त्या गर्दीतनं कितीतरी लोक खाली पडले, या घटना कोणाच्या आयुष्यात कधी होतील हे आपण सांगू नाही शकत. मग जेव्हा तो ऍडवायझर तुम्हाला काही गोष्टी अशी उदाहरणं देऊन सांगतो, मग तुम्हाला असं वाटतं की हा ऍडवायझर आपल्या मरणाची भाषा करतोय. येस पण ते चुकीचं नसतं. ओके ज्यावेळेस अशी काही स्पेसिफिक उदाहरणं तुम्हाला एखादा ऍडवायझर देतो ना, तर तो मिससेलिंग कधीच करत नाही. ओके तो तुम्हाला त्या सत्य घटनेचं एक उदाहरण देतो आणि सत्य घटना कशा होऊ शकतात. आज त्या व्यक्तीच्या बाबतीत झालं, उद्या त्या ठिकाणी आपणही असू शकतो. आता अजितदादा काल कितीतरी गोष्टी ठरवून मुंबईतनं निघाले होते की मला झेडपीच्या निवडणुका आल्यात, मला त्या सभा घ्यायच्या आहेत. त्यांच्या 4-5 सभा त्या सगळ्या शेड्यूलमध्ये होत्या. त्यांनी असं विचार पण केला नसेल की हे माझ्या बाबतीत होणार आहे. मग आपणही जेव्हा आपल्याला टर्म प्लॅन घ्यायचा असतो, आता इथे मोस्टली मी टर्म प्लॅनला भर देईल. टर्म प्लॅन जेव्हा घ्यायचा असतो, आपण आज कमावतोय, पैसा कमावतोय कोणासाठी, की माझी फॅमिली ही लॅविश लाईफ जगली पाहिजे. आज मी जो पैसा घरात नेणार आहे, ज्या पैशाने माझ्या फॅमिलीच्या गरजा भागतायत, उद्या मीच नसेल तर त्या गरजा कशा भागणार. मग त्या दृष्टीने जर एखादा ऍडवायझर तुम्हाला सांगतोय की नाही तुम्हाला एवढ्या एवढ्या टर्म प्लॅनची गरज आहे, तुमच्या इन्कमच्या हिशोबाने एवढा टर्म प्लॅन तुम्ही घेतलाच पाहिजे, तर नॉर्मली कारण न देता, टाळाटाळ न करता, भले पैशाची अडचण प्रत्येकाला असते, पण तुम्ही जर म्हणताय की नाही मी कालच गाडी बघून आलो, मी कालच एका प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केली, खरंच गाडी घेणं आणि ती प्रॉपर्टी घेणं हे तितकं गरजेचं आहे का? तर नाही. तुम्ही जो ऍडवायझर तुम्हाला सांगतो ना की ह्या गोष्टी तुमच्या पहिले प्रायोरिटी आहे, एक टर्म प्लॅन, एक मेडिक्लेम, ह्या फर्स्ट प्रायोरिटीवरती द्या. नंतर तुम्ही घर घ्या, गाडी घ्या, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करा, ह्या नंतरच्या गोष्टी. तेव्हा त्या ऍडवायझरला तुम्ही ऍज अ रिस्क मॅनेजमेंट करणारा ऍडवायझर असं म्हणू शकता. राईट. मग भारतात बऱ्याच वेळेला असंही म्हटलं जातं की इन्शुरन्स एजंट म्हणा किंवा बरेचसे एजंट तुम्हाला भीती दाखवतात. मग जो समोरचा जो ग्राहक आहे किंवा तुमचा क्लायंट आहे, तो इन्शुरन्स भीतीपोटी घेतो का ऍक्च्युअली त्याला गरज असते म्हणून घेतो? कोविड नंतर म्हटलं तर बरीच लोक ह्या गोष्टी भीतीपोटी घ्यायला लागले. ओके. कारण कसं होतं, आपण कुठेतरी सेव्हिंग केलेली असते, हॉस्पिटलला गेलं तर आता तर पहिल्यासारखं नाही राहिलं की 10-5 हजारात माझा हॉस्पिटलचा खर्च भागणार आहे. तो कधी कधी लाखोमध्ये पण जातो. पण त्यावेळेला तुमची इन्व्हेस्टमेंट जी सेव्हिंग पण लाखोपर्यंत असते का? बरोबर. नसेल तर तिथे पुन्हा कोणाकडनं तरी घेणार. नातेवाईकाकडनं घेतले तर एकतर नातेवाईक कधी कधी नकार घंटाच वाजवतात की माझ्याकडे नाहीये, मी कुठून देणार. मग कुठेतरी कोणीतरी व्याजाने पैसे घेतं. मग ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा मग ती एक भीती जरी मनात घालून तुम्ही ह्या गोष्टी केल्या तर खरंच अगदी योग्यच राहील. कारण आजची भीती ही उद्याची तुमच्यासाठी खूप चांगली घटना असू शकते. येस. म्हणजे भीती जरी मनात ठेवून घेतलं तर काही हरकत नाही आणि गरज पण तितकीच आहे. असं नाही की मी फक्त भीती आहे म्हणून घेतलं, पण गरज ही प्रत्येकाला आहे. जर आपण 20,000च्या मेडिक्लेम मध्ये 10 लाख 5 लाखाचा आपण मेडिक्लेमचा सम अश्युअर्ड घेतोय, तर असं समजा ना 10-20 हजार मी वर्षाच्या जे हॉटेलिंग करणार होतो किंवा मी आउटिंगला कुठेतरी फिरायला जाणार होते, ते 10-20 हजार मी तिथे इन्व्हेस्ट केले. ओके. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही ह्या गोष्टींना द्या.
म्हणजे गरज पण आहे आणि कुठेतरी ती भीती पण आहे. म्हणजे भीतीच्या अनुषंगाने आजला जरी ती भीती वाटत असेल तर ती भविष्यातली गरज आहे असं तुम्हाला गरज म्हणायचं आहे नक्कीच. येस येस. आता इन्शुरन्स एजंटबद्दल बरेचसे गैरसमज समाजात आहेत. आता ते कदाचित लोकांनी पसरवले असतील किंवा काही इन्शुरन्स एजंटच्या स्वभावामुळे ते पसरले असतील. तर ते काय गैरसमज आहेत? आता मार्केटमध्ये बऱ्याचदा काय होतं ना, इथे कमिशनवरती धंदा करणारे खूप इन्शुरन्स एजंट Yes, आहेत, बरोबर. खूप ऍडवायझर आहेत. आता फॉर एक्झाम्पल 1-2 वर्षापूर्वीची घटना आहे, माझ्याच बाबतीत घडलेली. माझी खूप क्लोज फ्रेंड होती. तिचे हसबंड कोविडमध्ये ऑफ झाले. Okay. तिला मोठी सम अश्योर्ड आली. तिने ती डायव्हर्ट करून इन्व्हेस्ट केली. त्यानंतर तिला एका ऍडवायझरने 3 लाख तुम्ही पर इयर इन्व्हेस्ट करा. त्याच्या अगेन्स्ट काहीतरी 30 लाखचा तिला कव्हर भेटला. आणि सगळं जर पकडलं तर एक 60-70 लाखापर्यंत रिटर्न्स दाखवतात. म्हणजे ती 10 वर्ष 3 लाख म्हणजे 30 लाख इन्व्हेस्ट करणार होती आणि 60-70 लाखापर्यंत तिला रिटर्न्स होते. तर 10 वर्ष तुम्ही 3-3 लाख इन्व्हेस्ट करतायत आणि 60 आणि 70च लाख घेतायत, तर ते खूप कमी आहे. आणि महागाई ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बरोबर. पण त्या ऍडवायझरने त्यावेळेस काय विचार केला की 3 लाखाचा जर मी प्रीमियम देतोय तर मला 90,000 ते 1 लाखापर्यंत कमिशन भेटतंय. ओके. मग त्यानंतर एक दिवस तिची आणि माझी या संदर्भात चर्चा झाली. तिने मला सांगितलं की मी असं असं घेतलेलं आहे. तर मी तिथेच तिला सांगितलं की तू 3 लाख इन्व्हेस्ट करते म्हणजे खूप चुकीची गोष्ट करते. आणि 3 लाख थोडी थडकी अमाऊंट नाहीये, खूप मोठी अमाऊंट आहे. मग ती बोलली की 1 लाख इन्व्हेस्ट केले तर मला किती रिटर्न्स भेटणार. त्या 3 लाखापेक्षा 1 लाखामध्येही मी तिला खूप छान रिटर्न्स देत होते. नंतर मी तिला तिचं बॅकग्राऊंड विचारलं, ती जॉब करते किंवा तुला सॅलरी किती आहे. तर तिच्या त्या क्रायटेरियामध्ये तिला 50 लाखाचा टर्म प्लॅन फक्त काहीतरी 52,000 प्रीमियम मध्ये गेला. ओके. नाशिकची क्लायंट आहे माझी ती, फक्त 52,000 प्रीमियम मध्ये. मग त्यावेळेस तिने मला 1 लाखासाठी स्वतःहून बोललेलं मी 1 लाख इन्व्हेस्ट करते. तिच्या 1 लाखामध्ये मला 30-35 हजार कमिशन भेटत होतं. पण त्या 1 लाखाच्या अगेन्स्ट मी तिला 10 लाखाचाच प्रोटेक्शन देऊ शकत होती. ओके. पण जर 52,000 प्रीमियम मध्ये मी तिला 50 लाखाचं प्रोटेक्शन झालं, भले मला कमिशन हाफ झालं, पण इथे एक काय झालं की मला मनाला एक फिलिंग आलं की मी तिच्या कमी पैशांमध्ये तिला खूप चांगला प्लॅन दिला. इन केस उद्या तिच्या बाबतीत काही अनसर्टिनिटी झाली तर 10 लाख देण्यापेक्षा 50 लाख मी तिला देणार आहे. मग जे ब्लेसिंग बोलतो ना, ते ब्लेसिंग आपल्याला भेटतं. म्हणजे कसं असतं, बऱ्याच ठिकाणी आपण स्वतःचा फायदा बघितला तर 5च कस्टमर भेटतील, पण आपण कस्टमरचा फायदा बघितला, त्याला काही गोष्टी पटवून दिल्या, ते 2च कस्टमर भेटतील, पण त्या 2चे आपल्याला 10 नक्कीच होतील. म्हणून जे पण आपण करतो ना, एक आपला कमिशनचा भाग बाजूला ठेवून कस्टमरचा फायदा कुठे हे बघून केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. ओके. आता बऱ्याच वेळेला मेडिक्लेम असेल, टर्म इन्शुरन्स असेल किंवा बिझनेस इन्शुरन्स असेल, हा एकाच ॲडवायझरकडून घ्यावा तो फायदेशीर ठरतो असं का म्हटलं जातं? तुमची इन्व्हेस्टमेंट कुठे केलेली आहे हे जर तुमचा मेडिक्लेमचा वेगळा ॲडवायझर असेल, टर्म प्लॅनचा वेगळा असेल किंवा म्युच्युअल फंड SIPचा वेगळा असेल, तर ते तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येकाला ते सांगावं लागेल की मी एवढ्याचा मेडिक्लेम घेतलाय, मी एवढ्याचा टर्म प्लॅन घेतलाय किंवा एवढ्या माझ्या SIP चालू आहे. मग हे प्रत्येकाला वेगवेगळं सांगण्यापेक्षा जर एकच ॲडवायझर तुम्ही योग्य असेल आणि त्याच्याकडे त्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचं जे वेळोवेळी आता मार्केटमध्ये चेंजेस खूप होतात. प्रत्येक वेळेस मेडिक्लेम मध्ये अपडेट होतात, तुमच्या टर्म प्लॅन मध्ये. आता टर्म प्लॅन मध्ये अपडेट झालेही तरी आपण तिथे काही करू शकत नाही, कारण एकदा घेतला तो लास्ट पर्यंत तसाच असतो. पण SIPचे नवनवीन फंड्स येतात, तुम्ही कसे तिथे डायव्हर्ट केले पाहिजे, म्युच्युअल फंडचे पण वेगवेगळ्या ठिकाणी कसं डायव्हर्जन केलं पाहिजे तेही अपडेट होतात. तर मग ह्या वेळेला काय होतं ना, एकाच ॲडवायझरकडे असेल तर तो ॲडवायझर वारंवार एकतर तुमच्या फॅमिली मेंबरही त्यांना ओळखतात. समजा उद्या आपल्या बाबतीत काही घटना घडली तर आपली फॅमिली मेंबर फर्स्ट कॉल त्या ॲडवायझरला करते. हे जर सगळे वेगवेगळे असतील तर फॅमिली मेंबर मे बी त्यातल्या एखाद्या ॲडवायझरला ओळखत पण नसेल. मग त्यावेळेस त्या फॅमिली मेंबरला त्या गोष्टींना थोडंसं टफ जातं फेस करणं. आणि जसं म्हटलं की बऱ्याचदा ह्या गोष्टी ॲडवायझरकडनंच घ्याव्यात. आता बऱ्याच लोकांना कसं असतं, ऑनलाईनला खूप प्रायोरिटी देतात. पॉलिसी बाजार झालं किंवा म्युच्युअल SIP साठी आपण वेगवेगळे ऍप आलेत, मनी कंट्रोल आहे, अजून असे 2-3 वेगवेगळे ऍप आहेत. तर मग काय झिरोदा आहे. मग लोक काय करतात ना, ते मोबाईल घेतात, मोबाईलमध्ये कुठेतरी 2,000ची SIP करतात, ते वेगवेगळ्या फंडमध्ये वेगवेगळ्या अमाऊंट टाकतात आणि तिथे सगळं पासवर्ड सिस्टीम असते.
मोबाईलचे सगळे पासवर्ड, कोणतेही तुम्ही ऍप ऑनलाईन डाउनलोड करा, कुठेही करा, पासवर्ड सिस्टीम असते. मग बऱ्याचदा काय होतं ना, जसं आता आपण 3-4 महिन्यापूर्वी प्लेन क्रॅश झालेलं, जे गुजरात अहमदाबादमध्ये बहुतेक. तर त्यावेळेला काय झालं, तिथे सगळे एकदम हाय प्रोफाईल लोक होते आणि मोस्टली सगळ्यांकडेच SIPs, म्युच्युअल फंड हे असतं. पण सगळ्याच गोष्टी प्रत्येक व्यक्ती घरातल्या व्यक्तींना पासवर्ड देतच असं नाही, किंवा त्यांना माहितीच असतं असं नाही. त्यावेळेस खूप पैसा त्या लोकांनी इन्व्हेस्ट केलेला असेल आणि खूप म्हणजे कॉर्पस खूप मोठा क्रिएट झालेला असेल, पण त्या प्लेन क्रॅशमध्ये ना त्या व्यक्ती राहिल्या ना, त्यांचे मोबाईल्स राहिले ना, काहीच राहिलं. मग हा पैसा गेला कुठे? हा गव्हर्नमेंटमध्येच पडून राहिला. इथे नुकसान कोणाचं झालं? जर त्यांनी ह्या गोष्टी प्रॉपर ऍडवायझर कडनं घेतलेल्या असतील तर काही ना काही पैसा तरी त्यांच्या घरच्यांना भेटला असता ना. मग इथे कुठेतरी लोक म्हणतात ना, नाही मला आहे म्युच्युअल फंडचं नॉलेज आहे, मी मोबाईल मधनच करणार आहे, मला SIPचं नॉलेज आहे. पण इथेच तुम्ही चुकतात. एक जर असेल खरंच नॉलेज तुम्हाला तर नक्की करा. पण जे पासवर्ड्स आहेत ना, ऍटलिस्ट कुठेतरी तुमच्या घरात ते लिहून ठेवा. भले त्याला तुम्ही सिक्युरिटी लॉक ठेवा, बट घरच्यांना ह्या बाबतीत अवेअर करा. हे खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की तुमचे जे फायनान्शियल म्हणजे एकाच व्यक्तीकडनं किंवा एकाच ऍडवायझर करून ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्यात. जसं की आपण फॅमिली डॉक्टर असतो की त्या फॅमिली डॉक्टरला माझे सगळे आजार माहीत असतात, तसा इन्शुरन्स ऍडवायझर हा तुमचा एक आर्थिक ऍडवायझर आहे. त्याला सगळ्या गोष्टी सांगा आणि शक्यतो त्याच्याकडूनच सगळ्या गोष्टी घेत चला. हो, असंच तुमचं म्हणणं आहे? हो, अगदी. कसं होतं की जसं आता तुम्ही म्हणालात की फॅमिली डॉक्टरला सगळ्या गोष्टी माहिती असतात, तुमची सगळी हिस्ट्री माहिती असते. तसं तुम्ही आज मेडिक्लेम घेतलाय, तो तेवढ्या अमाऊंटचा आहे. तुमच्या त्या ऍडवायझरला कुठेतरी वाटतं की नाही, आज थोडंसं महागाई वाढली आहे किंवा ह्या व्यक्तीच्या काहीतरी आजार एखादा वाढलाय. मग त्या हिशोबाने ते तुम्हाला सांगणार की आज तुमचा 10 लाखाचा होता ना, ठीक आहे, तुमचा 10 लाखाचा बेस राहू द्या, पण तुम्ही त्याला टॉपअप करून घ्या. इन केस ते 10 लाखापेक्षा जास्त खर्च आला तर ते टॉपअप मध्ये कव्हर होईल. आणि टॉपअप अगदी कमी अमाऊंट मध्ये तुम्हाला खूप मोठी टॉपअपची अमाऊंट मिळते. मग त्याच्यामुळे ते तुम्हाला अवेअर करतील. पुन्हा जर तुमचा टर्म प्लॅन घेतलेला असेल आणि समजा तुम्ही त्यावेळेला घेतलेला होता, टर्म प्लॅन घेतलेला होता, मेडिक्लेम घेतलेला होता, पण कुठली सेव्हिंग नव्हती. आज तुमचं इन्कम पण वाढलंय आणि तुमच्या फॅमिलीमध्ये सपोज डॉटरची एंट्री झाली, तुमच्या जे पण चाइल्ड असेल, मुलगी असो मुलगा असो, त्यांची एंट्री होते. मग त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने तुम्ही काय केलं पाहिजे, तर केलेलं नाही तर हे त्यांना माहितीच असणार आहे. मग ते तुम्हाला सजेशन देऊ शकतात की पुढच्या दृष्टीने तुम्ही हे इन्व्हेस्टमेंट करू शकता. आज तुमचे टर्म प्लॅनचे एवढे हप्ते झालेत, अजून 1-2च वर्ष भरायचे, मग तुम्ही दुसरं, कारण पैसा जेवढा इन्व्हेस्ट केला तेवढा चांगलाच असतो. कारण आलेला पैसा हा घरात खर्चच होतो. मग तो खर्च करण्यापेक्षा तुम्ही योग्य इन्व्हेस्ट केला तर ती व्यक्ती तुम्हाला ते ऍडवाइस देऊ शकते. पण असा कोणता क्लायंट आहे का की तुमची पॉलिसी घेताना अगदी हसत हसत त्याने पॉलिसी घेतली, मात्र ज्यावेळेला क्लेम सेटलमेंटची ज्यावेळी गोष्ट येते त्यावेळेला तुम्हाला अक्षरशः त्याने घाम काढला किंवा रडवलं असं म्हणता येईल? तर बऱ्याचदा कसं होतं ना, मेडिक्लेम म्हणा किंवा टर्म प्लॅन म्हणा, जेव्हा कुठलाही ऍडवायझर, कुठलाही एजंट कस्टमरकडे जातो, त्यांना सगळ्याच गोष्टी विचारतो की तुम्हाला काही आजार होते का किंवा आहे का, असेल तर आत्ताच सांगा. मग बऱ्याचदा जर आजार असेल, आपण डिस्क्लोज केले तर मग आपल्याला लगेच क्लेम नाही भेटणार, आणि लगेच क्लेम हवा असेल तर आपल्याला एक्स्ट्रा प्रीमियम पे करावा लागेल. ह्या भीतीपोटी मग कुठेतरी ते लपवून ठेवतात आणि मग ते पॉलिसी घेतात, सगळं होतं. आणि समजा डायबिटीस असेल आणि तो जर तुम्ही डिस्क्लोज नाही केला, डायबिटीस हा असा आजार आहे ना की तो तुमचं पूर्ण शरीर जे आहे ना, जसं आपण बोलतो ना की गव्हातला किडा कसा पूर्ण गहू पोखरतो, तसा डायबिटीस आपलं पूर्ण शरीर पोखरतं. म्हणजे डायबिटीस आपण म्हणतो त्याच्याकडे जेवढं दुर्लक्ष करतो ना, तसा तो आजार नाहीये. तो खूप भयानक आजार आहे, कारण डायबिटीसमुळे भरपूर आजार आपल्याला लागू शकतात. मग जर असेल ना तुम्हाला हे आजार, तर हे नक्कीच त्या कस्टमरने हे डिस्क्लोज केले पाहिजे. आणि मग डिस्क्लोज न करता जर तुम्हाला एखादा क्लेम आला आणि सपोज हॉस्पिटलाइज झाले, भले तुम्ही डायबिटीस रिलेटेड हॉस्पिटलाइज नाही झालात, पण हॉस्पिटलायझेशन मध्ये तुमच्या टेस्ट केल्या जातात. त्या टेस्टमध्ये जर डायबिटीस डिटेक्ट झाला, मग ते असं नाही होत की तुम्हाला डायबिटीस हा आजार एकदम काल ऍडमिट झालात आणि कालच तो डिटेक्ट झालाय. तो खूप अगोदर आपल्या शरीराला ती लागण झालेली असते. मग तिथे क्लेम रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. आणि बऱ्याचदा असंही नाही की त्या कस्टमरने लपवलेलं असतं. बऱ्याचदा आता आपण बोलतो की कॅन्सर डायरेक्ट टेस्ट केला आणि 3rd स्टेजला गेला किंवा लास्ट स्टेजला गेला. ते खूप आधीपासून लागण होती त्यांना, पण ते माहित नव्हतं. मग अशा वेळेस आपण कस्टमर चुकीचा आहे असंही म्हणू शकत नाही. मग रडवलं म्हणजे आता कसं असतं की कस्टमरने त्याच्या परीने जे होतं ते सांगितलेलं होतं, पण तो आजार
एक्झॅक्ट त्यालाही माहित नव्हता की तो त्याला चालू झालेला आहे आणि त्याने पॉलिसी घेतली. पण मग त्यावेळेस कुठेतरी कस्टमरने पण ऍडवायझरला कोऑपरेट केलं पाहिजे. कारण त्यात ना त्या ऍडवायझरची चुकी असते ना त्या कस्टमरची चुकी असते. मग त्यावेळेला एक दोघांमधल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने जितका क्लेम पास होतोय ना तितका घेतला गेला पाहिजे. हे जे रडवणं वगैरे, मग बऱ्याच वेळेला बरेच कस्टमर असे असतात की नाही, मी तर एवढे वर्ष प्रीमियम भरलाय, मग मला हा क्लेम पासच झाला पाहिजे, हा करूनच दिला पाहिजे. ऍडवायझरचं त्याच्या पद्धतीने ते पूर्ण प्रयत्न करतात, इव्हन ते वरच्या लेवलपर्यंत जाऊन प्रयत्न करतात. पण कधी कधी असं असतं ना, ती कंपन्यांपुढे त्या ऍडवायझरचंही काहीच चालत नाही, कारण शेवटी त्यांचे पण रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. मग इथे थोडं ते दोघांमधल्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने कुठेतरी हा पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. पॉलिसी घेताना बरेचसे क्लायंट असे म्हणत असतील की नंतर बघू, मिसेसला किंवा बायकोला विचारून सांगतो, किंवा माझा देवावर विश्वास आहे. मग अशा केसेस तुम्ही कशा हँडल करता? तर नंतर बघू म्हटलं, आणि आपण बोलतो की उद्या बघू, उद्या आल्यानंतर तो आपल्यासाठी आज झालेला असतो. म्हणजे उद्या नंतर ह्या गोष्टी आयुष्यात येतच नाही. तर ह्याच्यासाठी माझं एक प्रश्न मी तुम्हालाच विचारते. समजा मी आज कुठेतरी बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी जाते, मी तुमच्याकडे एवढी अमाऊंट ठेवते, समजा 50,000 ठेवते, आणि उद्या त्या ट्रॅव्हलिंगवरनं आल्यानंतर त्या 50,000चे तुम्ही मला 1,00,000 द्या, तर तुम्ही ह्या गोष्टीला ऍग्री व्हाल का किंवा द्याल का? नाही देणार. कारण तुम्हालाही माहितीये अनसर्टेनिटीचं काही सांगू शकत नाही. तुम्ही प्लेनने जा, ट्रेनने जा, बाय रोड जा, ह्या गोष्टीचं आपण गॅरंटी नाही देऊ शकत. तर मी ते हेच सांगेल की जसं तुम्ही म्हणतात की तुम्हाला 50,000चे मी 1,00,000 नाही देऊ शकत, पण आज मी छाती ठोकपणे तुम्हाला एवढं सांगू शकेल की तुम्ही 50,000 प्रीमियम मध्ये जर तुमचा टर्म प्लॅन बसतोय 50 लाखाचा, आणि त्या 50,000चा टर्म प्लॅन तुम्ही आज घ्या, आणि तुम्ही कुठे बाहेर आउटिंगला जा, आणि तुम्ही उद्या नाही घरी आलात तरी तुमच्या फॅमिलीला मी 50 लाख देईल. म्हणजे एवढं आम्ही ऍज अ फायनान्शियल ऍडवायझर एवढं छाती ठोकपणे सांगू शकतो, कारण तेवढी पॉवर त्या तुमच्या टर्म प्लॅन मध्ये आहे. मग कस्टमर का विचार करतो की नंतर बघू? तो नंतर खरंच तुमच्या आयुष्यात येतो का? तर तो खरंच कधीच येत नाही. आणि बायकोला विचारेल म्हणाल तर खरंच ही गोष्ट तितकीच गरजेची आहे. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करताय, तुम्ही टर्म प्लॅन घेताय, मेडिक्लेम घेताय, हे ऍज अ तुम्ही स्वतः प्रपोजर असाल, त्या तुमच्या हाऊसवाईफची, ज्या बायकोची, तेवढाच त्याच्यामध्ये रोल असतो की त्यांना त्या गोष्टीचा अवेअरनेस पाहिजे. तुम्ही काय घेतलंय काय नाही हे त्यांनाही माहित पाहिजे. समजा तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊन ठेवल्या आणि त्यांनाच त्या गोष्टींची कल्पना नाहीये, मग उद्या ते क्लेम घेताना त्यांना त्या गोष्टी माहित आहे का? आणि माहित नसेल तर मग त्याचा उपयोगच नाही, कारण तुमचा ऍडवायझर पण त्यांना तितकी मदत करणारा आहे का, किंवा त्यावेळेस करेल का? आणि भले ऍडवायझर तेवढा जेन्युइन आहे, पण जर तुमचा पार्टनर त्या गोष्टी जाणून असेल तर उद्या अशा गोष्टी आल्या तर ते डायरेक्टली त्यांना कॉल करतील. बायकोला विचारून घेतलंच पाहिजे, पण बायको सांगेल की नाही, मग ह्याची गरज नाहीये. पण जर तुमची ती हाऊसवाईफ आहे, तिला त्या गोष्टींचं नॉलेजच नाहीये, तर ती तुम्हाला पहिलेच बोलेल की आपण कुठे रोज जाऊन हॉस्पिटलला ऍडमिट होतोय, मग कशाला 12-15 हजाराचे वेस्ट ऑफ मनी करायचं. आज तुम्ही हॉस्पिटलाइज नाही झालात, 1 वर्ष नाही होणार, 2 वर्ष नाही होणार, तुम्ही 2 वर्षाचा 30,000 प्रीमियम भरलात, पण 3ऱ्या वर्षी जर तुमच्यावर अशी वेळ आली की 2-3 लाखाचा तुमचा क्लेम आला, सिव्हिअर डिसीज झाला काही, तर मग ते 30,000 कुठे आणि ते 3 लाख कुठे? मग खरंच प्रत्येक गोष्ट बायकोला विचारून घेतली पाहिजे का? घेतली पाहिजे, ह्या गोष्टीशी मी सहमत आहे ऍज अ एक वुमन. पण मग त्या गोष्टी त्यांना जर समजत नसतील तर तुम्ही त्या समजावून सांगितल्या पाहिजे आणि त्याला तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे. तर तुम्ही असे काय प्रोग्राम अरेंज करता का ज्यावेळी तुम्ही सेल करता त्यावेळेला त्यांची मिसेस सुद्धा समोर असते, की जेणेकरून तुम्हाला दोघांना एकाच वेळेला समजावणं शक्य होईल? मोस्टली तर मी जेवढे क्लायंट असतात तेवढ्यांना हेच सजेशन देते, जर पॉसिबल असेल तर आपण जी फर्स्ट मीटिंग असते ती तुमच्या घरीच अरेंज करू, जेणेकरून मी तुम्हाला काय सांगणार आहे किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजे हे त्यांच्या समोर मांडलं तर एक वेळेला तुम्हाला जर वाटत असेल की नको मला आता गरज नाहीये, पण त्या लेडीजला वाटतं की नाही खरंच ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे. बऱ्याचदा कसं होतं की ती हाऊसवाईफ असते, ती कमावणारी नसते, पण आता जगात एवढं आता ऑनलाईनचं जग म्हटलं तरी हरकत नाही की कधी कुठल्या घटना होतात, मग एखादं कुटुंब ती व्यक्ती गेल्यामुळे एकदम रस्त्यावर आलं, मग नातेवाईक पण काय 10 दिवस येतात, सांत्वन करतात,
पण तिची जे छोटी छोटी मुलं बाळं असतात किंवा भले ती मोठी असतील, पण ते घराला सावरण्याचं काम हे नातेवाईक फक्त तुम्हाला सांत्वन देणार. बरोबर. पण किती नाही म्हटलं ना, लोक म्हणतात की पैशाचं सोंग कधीच घेता येत नाही. तर ह्या गोष्टी तुम्हाला कुठलाही तुमचा नातेवाईक आणून देणार नाही किंवा काय. पण जर तो ऍडवायझर ह्या गोष्टी तुम्हाला जेव्हा समजावून सांगतो ना, तर त्या म्हणजे जी हाऊसवाईफ जी लेडीज असते त्या लेडीजला त्या गोष्टींचं कुठेतरी महत्व कळतं. मग ती त्यावेळेस तिच्या हस्बंडला कन्व्हिन्स करते की नाही, ह्यांनी जे सांगितलंय ना ते खरंच योग्य आहे. आपण एखादा खर्च बाजूला ठेवूयात, पण ही गोष्ट करणं गरजेचे. आता याच्यात फॉर एक्झाम्पल मी माझंच उदाहरण देते. मी इन्शुरन्स सेक्टरमध्ये ज्या वेळेस आली, म्हणजे इन्शुरन्स सेक्टरमध्ये आल्यानंतर मी टर्म इन्शुरन्स 2-3 वर्षांनी तो कोड घेतला. कोड घेतल्यानंतर माझं असं म्हणणं होतं की ऍक्टिव्हच आपण आपल्या पॉलिसीपासून झालं पाहिजे. मी मिस्टरांना बोलली की दुसऱ्यांना आपण जो बोलतो ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, ही म्हण तिथे लागू होते की आपण लोकांना सांगते की टर्म प्लॅन घ्या, उद्या काय होईल सांगता येत नाही, मग तुमचंच का तुम्ही घेत नाही. तर ते बोलायचे की प्रीमियम एवढा कुठून भरणार आता, लगेच कशाला खर्च वाढवून घेते. मग एक 6-7 महिने मी त्यांच्याच म्हणण्यानुसार होऊ दिलं. पण एक वेळ अशी आली ना की आमच्या म्हणजे खूप क्लोज मध्ये आज एकाच्या दशक्रियेला ते गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना दुसऱ्याच्या अंत्यविधीला थांबावं लागलं. आणि अगदी खूप एजेड नव्हते, दोघंही एक 35 ते 40च्या वयोगटातले होते. त्याच्यानंतर त्यांना मी एकदाही म्हटली नाही की टर्म प्लॅन घ्या. म्हटलं ह्यांना जेव्हा घ्यायचं तेव्हा घेतील. पण ज्या वेळेस ते त्या अंत्यविधी आणि ती दशक्रिया करून घरी आले, घरी आल्याला मला म्हणाले, आणि मला तो दिवसही चांगला आठवतो, 30 जून 2023चा दिवस होता, माझा वाढदिवसच होता त्या दिवशी. ते बोलले की नाही, माझा टर्म प्लॅन काढ. म्हणजे ही गोष्ट त्यांनाच रिअलाइज झाली की ह्या व्यक्तींचं आपल्यालाही माहित नव्हतं असं होईल. त्यात एक असा होता की गव्हर्नमेंट सर्वंट होता, त्याच्या बायकोला खूप चांगली अमाऊंट भेटली, आणि दुसरा असा होता की त्याच्या बायकोला आज माहेरी जाऊन राहावं लागतंय, म्हणजे दुसऱ्याच्या वरती अवलंबून राहावं लागतंय. मग ह्या गोष्टी किती गरजेच्या आहेत, ह्या प्रत्येकाने ते रिअलाइज केलं पाहिजे. म्हणजे बोलतो ना, उद्या बघू नंतर बघू, बायकोला विचारू, इथे पहिला क्रॉस तुमचा इथेच येतो. उद्या एकतर तुमच्या आयुष्यात येत नाही, आपण कितीही प्लॅनिंग केले ते प्लॅनिंग कम्प्लीट होईल की नाही त्याही माहित नाही. त्याच्यामुळे जर खरंच तुम्हाला वाटतंय ना की मी ही गोष्ट घेतली पाहिजे, नंतरचा विचार न करता मी तर म्हणेन ती आत्ताच घेतली पाहिजे. आज बहुतांश व्यक्तींना इन्शुरन्स घेणं म्हणजे जुगार खेळल्यासारखं वाटतं, असं का? आता त्यांना काय वाटतं की इन्शुरन्स घेतला म्हणजे जस्ट आपण फक्त प्रीमियम भरतोय, बरोबर, आणि त्याचा फायदा मिळेल की नाही. आता मग इथे मेडिक्लेमच्या संदर्भात येतं की मी आज प्रीमियम भरलाय, मला याची गरज कधी लागेल नाही लागेल, मग मी आत्ताच का पैसे भरू. मग ते जसं बोलतो ना की जुगारीत पैसा टाकलाय, पण मी जिंकेल की नाही, जिंकलो तर माझा, नाही तर नाही. तसं मेडिक्लेमचा प्रीमियम भरला आणि मला जर मी हॉस्पिटलाइज झालो तर तो पैसा माझा, नाहीतर वेस्ट गेला, म्हणजे एक जुगारीत हरलो, असं होतं. सेम तेच आपण टर्म प्लॅनचंही म्हणू शकतो. मग त्यांचं असं म्हणणं असतं की टर्म प्लॅन घेतला म्हणजे फक्त जर माझा मृत्यू झाला तरच माझ्या फॅमिलीला मिळणार आहे, माझा मृत्यू नाही झाला तर नाही मिळणार. पण ह्या जर तरच्या गोष्टी इथे मध्ये न आणणं खूप गरजेचं आहे. कारण आता लाईफस्टाईल इतकी चेंज झाली आहे ना. पहिले जे आपले पूर्वज होते ते अगदी त्यांनी सेंचुरी पण मारलेली आहे. पण आता आपण म्हणाल ना तर अगदी 20-25 वर्षाच्या मुलांचाही मृत्यू होतो. कारण आत्ताचं जे आपण खाणं जे बोलतो ते खूप हायब्रिड झालेलं आहे, तितकं ते पौष्टिक नाहीये. मग ह्या जर तरच्या गोष्टीमध्ये न आणता मग जुगारीत पैसा तुम्ही एकदम बिंदास घालतात की मी जिंकलो तर मी खूप करोडपती होईल. मग तुम्ही जुगार समजून जरी तुम्ही टर्म प्लॅन घेतला, मृत्यू झाला तर माझी फॅमिली करोडपती होईल असं का समजत नाही. मग जुगारीत तुम्ही अननेसेसरी पैसा टाकू शकतात, मग इथे तर तुमची फॅमिलीच मोठी होणार आहे ना. तर मग हा विचार तुम्ही का करत नाही. जुगार जरी म्हटलं तरी चालेल, पण ती फायद्याची जुगार म्हणू शकतो आपण याला. ही म्हणजे कुठेतरी नुकसानीची जुगार नाहीये इथे. ओके, आजच्या पिढीला जसं की पिझ्झा सबस्क्रिप्शन असतं म्हणा किंवा एखाद्या चॅनलचं सबस्क्रिप्शन असतं ते चालतं, मात्र इन्शुरन्सचा प्रीमियम भरणं त्यांना महाग वाटतं. काय सांगाल? आता कसं होतं, कॉलेजची मुलं जर आपण बोललो ना तर हॉटेलिंग, पार्टी करणं ह्या गोष्टी त्यांना खूप चांगल्या वाटतात. आणि सेम एक 30, 35, 40 म्हणजे 30च्या नंतरच्या वयोगटातल्या आता फॅमिली
घरचं खाण्यापेक्षा पिझ्झा ऑर्डर दिली, पटकन येतो. मग त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर अजून कुठेतरी आपल्याला जिथे आपण 4 पिझ्झा मागवणार होतो तिथे 6 भेटणार आहे. म्हणजे Yes. सबस्क्रिप्शन जे पॅकेज बोलतो की कमी अमाऊंटमध्ये जास्त गोष्टी मिळतात. सेम आता जिओ हॉटस्टार झालं, तुमचे तिथे बरेच म्हणतात की क्रिकेट बघता येतात, काय काय सगळ्या गोष्टी सबस्क्रिप्शन घेऊन ठेवतात. Yes. की मी जर 1 महिन्याचं घेतलं तर मला 200 लागणार आहे, 3 महिन्याचं घेतलं तर माझं 300 मध्येच होत आहे. मग हे सबस्क्रिप्शन घेतात. मग ते सबस्क्रिप्शन न घेता तुम्ही असं विचार का नाही करत की मी जर आज मेडिक्लेम घेतला, मी आज वार्षिक प्रीमियम भरणार होतो ना, तर मी 3 वर्षाचा एकदाच भरतो. Yes. मग हे सबस्क्रिप्शन तुम्ही का घेत नाही? आणि तिथे तुम्हाला ऑप्शन आहे की 1च वर्षाचा न भरता तुम्ही 2 वर्षाचा कंबाईन भरू शकता, 3 वर्षाचा भरू शकता. इथे पण तुमचा तितकाच फायदा होतो की दरवर्षी तुमच्या एजनुसार ना तुमचा प्रीमियम दरवर्षी नाही, एक 5-5 वर्षाच्या गॅपने, किंवा जर महागाई वाढली, हॉस्पिटलचा खर्च जर वाढतोय, म्हणजे मेडिकल इंडस्ट्रीचा जसा खर्च वाढतो ना, तसे तुमचे प्रीमियम चेंज होतात. आता बऱ्याचदा ना ऍडवायझर काय सांगतात तुम्हाला की तुम्ही मेडिक्लेम घेतला ना तर 5 वर्षाच्या स्लॅबमध्ये तुम्हाला 5 वर्ष कॉन्स्टंट मेडिक्लेमचा प्रीमियम राहणार. पण एक ऍडवायझर म्हणून मी तुम्हाला आज हे सांगेल की मी तुम्हाला असं आज सांगू शकत नाही की तुमचा 5 वर्ष कॉन्स्टंट राहील, कारण खर्च वाढतायत, महागाई वाढते. जर तुमचा एखाद्या मेडिकलचा खर्च वाढतोय ना तर तुमचा प्रीमियम नक्की वाढणार, तो 5 वर्ष कॉन्स्टंट नाही राहणार. ओके. मग तुम्ही सबस्क्रिप्शन पॅकेज घ्या ना, तुम्ही 2 वर्षाचा एकदा भरा, 3 वर्षाचा एकदा भरा. इथे काय होणार, खर्च जरी वाढला तरी तुम्ही एकदाच भरला होता, त्यामुळे तुम्ही फायद्यात राहणार. येस. मग तुम्ही पिझ्झा बर्गरच्या सबस्क्रिप्शन पॅकेजपेक्षा तुम्ही हे सबस्क्रिप्शन का घेत नाही? येस. बऱ्याच वेळेला क्लायंटचा ज्या वेळेला क्लेम सेटल होतो तर क्लायंट ऑब्व्हियसली तुम्हाला धन्यवाद म्हणतो आणि तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती झळकत असतो. तर अशा वेळेला तुम्ही काय फील करता? त्यावेळेला एक फील म्हणजे कसं असतं, जसं बोलतो ना की आपल्या मुलाबाळांना कोणीतरी दिलेले आशीर्वाद आहेत, येस. तसं एक म्हणजे खूप छान वाटतं. कारण आता मी एक उदाहरण बघितलेलं की माझ्याकडे ना जवळच्या व्यक्ती होत्या, अगदी लांबच्या पण नाही म्हणता येणार. एकाने मेडिक्लेम घेतलेला आणि एकाने घेतलेलाच नव्हता, आणि दोघांना एक महिन्याभराच्या गॅपमध्ये दोघांचाही क्लेम आलेला, म्हणजे दोघांनाही हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. तर एकाच्या खिशातनं जेव्हा 50,000 गेले तर ते ब्लेसिंगचा तिथे विषयच नव्हता, पण त्यांची ती कंडिशन बघून की कुठेतरी ते जमा केलेले सेव्हिंगचे पैसे त्यांचे तिथे एकदाच 50,000 गेले. मग ते कुठेतरी असं वाईट वाटलं की मी अजून थोडं फोर्सफुली त्यांना सांगितलं असतं की नाही, मेडिक्लेम गरजेचं आहे, घ्या, तर कुठेतरी आज त्यांचे 50,000 वाचले असते. Yes. त्याच वेळेला दुसऱ्यांचा क्लेम आला, तो अगदी त्यांचा काहीतरी 70,000 खर्च झालेला आणि जवळपास 68,000चा क्लेम सेटल झाला. पण मग त्यावेळेस ते एकदम बिंदास 2 दिवस हॉस्पिटलला राहिले, टेन्शन नाही, म्हणजे एक पॉकेटमधनं फक्त 2,000 Yes. गेले ना. बरोबर. मग त्या दोघांच्या चेहऱ्यावरचं जे टेन्शन म्हणता येईल, एकाच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन होतं की माझे एवढे पैसे गेले, आणि दुसरा थोडा एकदम टेन्शन फ्री होता. मग ते कुठेतरी आपल्याला एकाकडे बघून दुःख होत होतं आणि एकाकडे बघून आनंद होत होता. आणि ज्यावेळेस समोरून त्या व्यक्ती आपल्याला धन्यवाद म्हणतात ना, खरंच ते खूप म्हणजे वेगळंच फिलिंग असतं की जे कमिशन आल्यानंतर जे फिलिंग आपल्याला वाटत नाही ना, ते फिलिंग वेगळं असतं. कारण मग कुठेतरी तिथे चान्सेस असतात आपला बिझनेस वाढण्याचा, Yes. की नाही, ही व्यक्ती जेन्युइन आहे, तुमचा क्लेम सेटल करून देतील, तुम्ही यांना नक्की अप्रोच करा. आणि ते त्या कस्टमरने तेवढं धन्यवाद देऊन 4 लोकांना सांगितलं तर आमच्यासाठी खरंच खूप ब्लेसिंग असतात. बिझनेस इन्शुरन्स म्हणजे काय आणि तो सध्या प्रत्येक व्यावसायिकाला किंवा स्टार्टअप करणाऱ्या व्यक्तीला का महत्वाचा वाटतो? आता बिझनेस इन्शुरन्स म्हणजे बऱ्याचदा लोकांना काय वाटतं ना की माझी फॅक्टरी आहे किंवा माझं कुठेतरी मॅन्युफॅक्चरर वाले त्यांचा स्टॉक असतो, किंवा मग माझ्या फॅक्टरीला आग लागली, Yes. ह्या गोष्टी कव्हर होतात. पण मुळात ते जनरल इन्शुरन्स मध्ये येतं. तर बरोबर. बिझनेस इन्शुरन्स म्हणजे काय की तुम्ही बिझनेस इन्शुरन्स म्हणजे तो ओनर, तो प्रोप्रायटर, Yes. त्या व्यक्तीचा इन्शुरन्स म्हणजे बिझनेस इन्शुरन्स, जेणेकरून जो बिझनेस ज्या व्यक्तीने उभारलाय त्या व्यक्तीला जर काही अनसर्टनिटी होते तर त्याच्या अगेन्स्ट जी येणारी रक्कम आहे ती तुमच्या बिझनेसला कुठेही धक्का लागू देत नाही, त्याला म्हणतात बिझनेस इन्शुरन्स. Okay. इथेच बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं की बिझनेस इन्शुरन्स घेतला म्हणजे फायर पण कव्हर होतंय, माझा स्टॉक कुठे लॉस झाला तो कव्हर होतोय. तर इथे ही कन्सेप्ट चुकीची आहे आणि ह्या गोष्टी अजून तितक्या क्लिअर झालेल्या नाहीयेत. ओके. तर प्रत्येक स्टार्टअप करणाऱ्याला किंवा प्रत्येक बिझनेसवाल्याला खरंच ही गोष्ट खूप गरजेची आहे. कारण आपण बघू शकतो ना की जसं कॅफे कॉफी डेचं एक्झाम्पल आहे की त्यांचे जे ओनर होते, सीसीडीचे जे ओनर होते, त्यांनी काही त्यांच्यावरती खूप कर्ज झालं, मे बी ते शेअर मार्केट रिलेटेड काहीतरी कर्ज होतं त्यांच्यावरती, मग त्यांनी सुसाईड केलं. मग त्यांनी तो
त्यांचा भरपूर मोठ्या लेवलला बिझनेस नेलेला होता, पण सुसाईड केल्यामुळे काय झालं, त्यांच्याकडे ही कुठलीच प्रोव्हिजन नव्हती. ही प्रोव्हिजन नसल्यामुळे त्यांची जो लॉस झाला, त्यांच्या वाईफने पुन्हा तो बिझनेस रोलिंग वरती आणला आणि त्यावेळेस सुसाईड केलं, तेव्हा त्यांच्यावरती काहीतरी 3500 कोटीचं कर्ज होतं. 3500 कोटीचं कर्ज ते नील करता करता ते 1700 कोटीवरती आलं त्यांच्या वाईफने जेव्हा स्टार्टअप केला. मग खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. मग अगदी स्टार्टअप वाल्यांनाही गरजेचं आहे आणि मोठ्या उद्योजकालाही गरजेचं आहे, कारण स्टार्टअप वाला स्टार्टअप करतो तर सगळेच पैसे काही त्याच्याकडे अवेलेबल नसतात. कुठनं तरी लोन घेतलेलं असतं किंवा कोणाकडनं तरी त्याने पैसे घेतलेले असतात. मग ह्या गोष्टी झाल्यानंतर ते फॅमिली मेंबर तुमची ती अमाऊंट देणार कुठून? मग तुम्ही त्यांना कुठेतरी म्हणजे कर्जाच्या डोंगरात ढकलतात आणि मग बिझनेस चालू करतात. मग त्याच्यामुळे प्रत्येकाने याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीनेच बघितलं पाहिजे की आज प्रीमियम भरावं लागेल, पण उद्या काही क्रिटिकल घटना घडली तर तेवढं मी सेफर साईड करून ठेवलेली. आणि कीमॅन इन्शुरन्स हा प्रकार काय आहे? तर कीमॅन इन्शुरन्स म्हणजे कसं असतं, प्रत्येक कंपनीत किंवा प्रत्येक बिझनेसमध्ये एक व्यक्ती किंवा खूप म्हणजे महत्वाची असते. जसं की आता एखादं कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये एक व्यक्ती अशी आहे की ती तुमच्या पूर्ण कंपनीचं रोलिंग जे असतं ना ते त्या व्यक्तीच्या हातात असतं. जसं की आपण म्हणू शकतो की जो माझा परचेसवाला असेल, परचेसवाल्याला माहिती की तुमची कुठली गोष्ट कुठनं परचेस करायची, किंवा तुमचा अकाउंटवाला असेल की कुठले पैसे कुठे अडकलेत, ते कसे तुमचे म्हणजे मार्केटमधला पैसा कसा कंपनीत आणायचा, त्या गोष्टी त्या जो की पर्सन असतो, प्रत्येक डिपार्टमेंटचा एक वेगवेगळा की पर्सन असतो, तो प्रत्येक कंपनीसाठी खूप महत्वाचा असतो. मग आता तुमचा अडकलेला पैसा मार्केटमधनं आणणारी व्यक्ती ही त्या कंपनीला खूप महत्वाची आहे, कारण कोणाकडे पैसा आहे आणि त्या व्यक्तीबरोबर त्यांचं ते बॉन्डिंग झालेलं असतं. मग त्यांना ते कसं बोलण्याने तो पैसा तुमचा येईल किंवा कोणत्या गोष्टींनी येईल ते त्यांना माहिती असतं. पण सपोज ती की पर्सन, ती व्यक्ती, तिची डेथ झाली, तर अशा वेळेस कंपनीचा ओनर आहे, त्यालाही माहित नसतं की मार्केटमध्ये कुठे पैसा अडकलाय किंवा त्या व्यक्तीकडनं कसा काढायचा. मग पुन्हा त्या जागेवर त्या लेवलचा तेवढ्या नॉलेजचा व्यक्ती आणून बसवेपर्यंत कुठेतरी तुमचा बिझनेस डळमळीत झालेला असतो. मग जर तुम्ही कीमॅन इन्शुरन्स घेतलेला असेल तर कंपनीचा प्रॉफिट तर असतोच असतो, पण त्या व्यक्तीच्या डेथ नंतर जी अमाऊंट कंपनीला भेटते, मग तेवढ्या याच्यात मार्केटमधनं अडकलेला पैसा रिटर्न येईपर्यंत तेवढी रक्कम तुम्हाला भेटलेली असते. मग ते तुमचं रोलिंग मध्ये काम चालू होतं. पुन्हा तेवढा स्ट्रॉंग लेवलचा व्यक्ती तुम्ही जेव्हा अपॉइंट करणार, त्याचं ट्रेनिंग असणार. मग ते कुठनं तरी तुम्ही HR म्हणजे बऱ्याच आता रिक्रुटमेंट कंपन्या असतात, ते रिक्रुटमेंट वाल्यांनाही तुम्हाला पैसे द्यावे लागतात. मग हे तुमच्या प्रॉफिटमधनं खर्च होत नाही, तर हा त्या कीमॅन इन्शुरन्समुळे तुम्हाला तेवढं रिलॅक्सेशन भेटतं. तर हे प्रत्येक बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला, तो मॅन्युफॅक्चरिंग वाला असू देत किंवा तुमचं सर्व्हिस इंडस्ट्री असू देत किंवा कुठल्या रिलेटेड कंपनी असू देत, ती खूप गरजेची. आणि प्रत्येक कंपनीत एक ना एक कीमॅन हा असतोच. जसं की तुम्ही आता उल्लेख केला, आता कीमॅन इन्शुरन्स ज्यावेळी सेटल होतं, म्हणजे त्या व्यक्तीला ज्याच्यावर आपण इन्शुरन्स ते काढले, तो त्या व्यक्तीला ज्यावेळी काय होतं, तर ती सेटलमेंटची अमाऊंट कंपनीला मिळते असं तुमचं म्हणणं आहे? हो, कंपनीला. त्या अमाऊंट वरती त्यांची फॅमिली दावा ठोकवू शकते का? फॅमिली ह्याच्यावरती नाही दावा करू शकत, कारण तो कीमॅन इन्शुरन्स तिथे म्हणजे तो एक सेक्शनच असा आहे ना की तो कीमॅन म्हणजे ती व्यक्ती, आणि ते फक्त कंपनी त्याच्यासाठीच घेतलेलं असतं, कारण त्याच्यामध्ये फक्त कंपनीचंच सगळं म्हणजे देणारी पण कंपनी आणि घेणारी पण कंपनी. मग ते शेवटी ते त्यांच्यातलं बॉन्डिंग की आता ह्या व्यक्तीने माझ्यासाठी एवढं केलंय, तर त्याच्या घरच्यांना त्या ओनरने, त्या कंपनीच्या मालकाने किती द्यायचं हे शेवटी त्यांचा लुकआउट असतो. आणि ग्रुप मेडिक्लेम आणि एम्प्लॉई इन्शुरन्स ह्यात काही फरक आहे का? ह्यात खूप फरक आहे. ग्रुप मेडिक्लेम म्हटल्यानंतर फक्त तुम्हाला मेडिक्लेम संदर्भात जे काही क्लेम येतात हॉस्पिटलायझेशनचे तेवढंच कव्हर होणार, आणि एम्प्लॉई इन्शुरन्स हा अगदी वेगळा जातो, जसं की टर्म इन्शुरन्स आपण बोलतो. ग्रुप मेडिक्लेमची अमाऊंट ही खूप कमी असते, आणि बऱ्याच ठिकाणी कसं असतं ना की कंपल्शन असतं, बऱ्याच कंपन्यांना कंपल्सरी केलेलं असतं गव्हर्नमेंटने की तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला एवढे बेनिफिट दिले पाहिजे. मग ते ग्रुप मेडिक्लेमला कमी अमाऊंट मध्ये होतंय, मग त्या गोष्टी ते करतात, मग त्यांना ते एक्सपेन्स पण दाखवता येतात. आणि एम्प्लॉई इन्शुरन्स मध्ये काय होतं ना की एम्प्लॉई इन्शुरन्स घेतल्यानंतर तिथे त्यांना टर्म प्लॅन कव्हर होतो, जसं 50 लाख 1 करोडचा टर्म प्लॅन.
जर त्या एम्प्लॉईची डेथ होते तर तो डेथ बेनिफिट हा एकतर त्या एम्प्लॉईला मिळतो किंवा त्या कंपनीकडे येतो. आता ह्याच्यामध्ये पण तो बराच मोठा टॉपिक आहे. एम्प्लॉई इन्शुरन्स मध्ये लागलीच त्या एम्प्लॉईला ते कव्हर लागू होत नाही. ते एक असाइनमेंट पिरियड असतो, किती वर्षांनी त्या एम्प्लॉईला ती पॉलिसी असाइन केली जाते. जसं आपण बोलतो की ग्रॅच्युटीसाठी एक 5-7 वर्षाचा टाइम पिरियड असतो. तेवढे वर्ष जर तो एम्प्लॉई टिकला तरच त्यांना ग्रॅच्युटी त्याच्यासाठी ते ऍप्लिकेबल होतात. नाही टिकले तर ते नाही त्यांना ग्रॅच्युटी मिळत. सेम तसंच असतं एम्प्लॉईला. ते एक त्यांच्यामध्ये जे बॉन्ड झालेला असतो एम्प्लॉई मध्ये आणि एम्प्लॉयर मध्ये. मग एम्प्लॉयर असं सुचवतो की मी तुमच्या नावे तुमच्यासाठी मी एम्प्लॉई इन्शुरन्स घेतोय. तुम्ही जर 5 वर्ष 10 वर्ष माझ्या कंपनीत टिकलात तर एवढ्या रकमेचा जो मी टर्म प्लॅन घेतलाय ते तुमच्या नावे असाइन करणार आणि त्याचा बेनिफिट इन फ्युचर तुम्हाला भेटणार. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त जर एम्प्लॉयर असंही बोलू शकतो की भले तुम्ही 2 वर्षात 4 वर्षात सोडून गेलात तर जे काही पुढची प्रोसेस असेल, पुढचा प्रीमियम असेल तो तुम्ही तुमच्या पॉकेटमधनं कव्हर करा आणि मग तो जे असाइनमेंट असते ते तिकडे एम्प्लॉयला करू शकता. बिझनेस इन्शुरन्स एखादा व्यक्ती घेतो किंवा एखादा उद्योजक घेतो तर त्या बिझनेस इन्शुरन्सला टॅक्सेशन मध्ये काही सवलत आहे का? हो, जसं आपण पर्सनल मेडिक्लेम आणि पर्सनल टर्म प्लॅन घेतो ते एटीसी आणि एटीडी अंडर कव्हर होतात आपल्या पर्सनल पॅन कार्डच्या. आता बऱ्याचदा जेव्हा आपण कुठल्या बिझनेस ओनरकडे जातो तर बिझनेस ओनर म्हणजे यात प्रायव्हेट लिमिटेड फर्म येतात, पब्लिक लिमिटेड फर्म येतात, पुन्हा प्रोप्रायटरशिप फर्म येते, पार्टनरशिप फर्म येते, इव्हन बिल्डर्स लोक पण ह्याच्यामध्ये येतात. तर मग इथे काय होतं, टॅक्स खूप लोक टॅक्स भरतात आणि त्यात पण ते 4 स्लॅब असतात ऍडव्हान्स टॅक्सचे. 15%, 30%, 45% आणि 100%. हे तुम्हाला 1 जुलै, सप्टेंबर, डिसेंबर आणि मार्च पर्यंत म्हणजे असे ते 4 टप्प्यात भरायचं असतं. आणि हा जो टॅक्स पे केलेला असतो हा तुम्हाला रिफंड न येणारा टॅक्स असतो. जसं पर्सनल आपण बोलतो की मला टीडीएस कट झाला, तो तुम्ही आयटीआर फाईल करतात तेव्हा रिटर्न भेटतो. इव्हन बिझनेसमध्ये पण ते भेटतं. पण हा जो टॅक्स येतो ना तुमच्या बिझनेस ओनरला तो रिटर्न न येणार असतो. मग गव्हर्नमेंटला टॅक्स भरण्यापेक्षा तुम्ही जर बिझनेस इन्शुरन्स अंडर काही गोष्टी केल्यात तर ह्याचा बेनिफिट तुम्हाला सीबीडीटीचा जो अंडर सेक्शन 37(1) हा जो ऍक्ट आहे इथे तुम्हाला टॅक्सेशनला सूट भेटते. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, सीए कडे फाईल जाते, सीए तुमची लांब लचक लिस्ट काढतो, हे एक्सपेन्स दाखवा ते एक्सपेन्स दाखवा, खूप एक्सपेन्स दाखवतात. आणि मग तिथे ते एक्सपेन्स दाखवून तुमचा प्रॉफिट कमी दाखवून प्रॉफिट मधनं ते कट करणार, मग थोड्याच अमाऊंट वरती टॅक्स भरावा लागणार. ते त्यावेळेपुरतं सीएला ते करून दिल्यामुळे त्यांना त्यांचं तर एएमसी भेटतेच. कुठेतरी त्या ओनरलाही वाटतं की मला थोडा टॅक्स कमी भरायला. पण ते जे बोलतो ना स्क्रुटिनी ही कधी ना कधी फ्युचरमध्ये लागते, कारण आता सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्यात. सगळंच तुमचं एकाला एक रिलेटेड झालेलं आहे. मग ह्या गोष्टी अशा इलिगल मार्गे न करता तुम्ही जर लिगल मार्गाने काही गोष्टी केल्या तर तुमच्याही फायद्याच्याच आहेत. मग तुम्ही का टॅक्स वाचवून प्रॉपर पद्धतीने ह्या गोष्टी करत नाही? आणि माझं तर प्रत्येक बिझनेस ओनरला म्हणजे खूप प्रांजळ मत माझं असं आहे की, आणि एक कळकळीची विनंती पण म्हणू शकाल आला की तुम्ही बिझनेस इन्शुरन्स अंडर तुम्ही एकतर प्रोप्रायटरशिप फर्म असेल तर त्यात तुम्ही स्वतःला कव्हर करा, तुमच्याकडे एम्प्लॉई असतील एम्प्लॉईला कव्हर करा, पार्टनरशिप फर्म असेल दोघं पार्टनर कव्हर व्हा, आणि जर तुमची प्रायव्हेट लिमिटेड वगैरे असेल तर तुमचे जे डायरेक्टर असतील त्यांना कव्हर करा. पण योग्य इन्व्हेस्ट करून तुम्ही टॅक्सचा पण फायदा घ्या आणि उगाच नंतरच्या स्क्रुटिनीला फेस करण्यापेक्षा ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर अगदी फायद्याच्या ठरतील. आता इंडियन गव्हर्नमेंट सुद्धा इन्शुरन्सला खूप प्राधान्य देते. जसं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये इन्शुरन्सला जवळजवळ 18% टॅक्स लागत होता किंवा जीएसटी मध्ये येत होतं ते, परंतु आता ते 0 झालंय. तर हा जो बदल आहे हा तुमच्या क्षेत्रामध्ये काय क्रांती घडवू शकतो? आता जीएसटी म्हटल्यानंतर जर 1 लाख प्रीमियम बोललं तर 1 लाखाला 18% जीएसटी म्हणजे लगेच 18,000 एका वर्षाचे जायचे. आणि असं नाही की पहिल्या वर्षी जीएसटी घेतली म्हणजे सेकंड इयरला लागणार नाही. जोपर्यंत प्रीमियम भरतायत तोपर्यंत जीएसटी जात होती. म्हणजे हा अनावश्यक कुठेतरी खर्च होत होता त्या कस्टमरचा. आणि प्रत्येकालाच तेवढं ते कॅपॅसिटी नसते प्रत्येकाची की एवढं आपण पे करू शकतो. मग लोक बोलायचे की नाही, मग माझं जास्त प्रीमियम बसतोय, मग मला कुठेतरी लॉस होतोय. जसं बोलतो ना की ज्या अत्यावश्यक गोष्टींना जीएसटी नको असायला पाहिजे. सरकारनेही तोच विचार केला. सरकारलाही कुठेतरी ते फील झालं की खरंच मेडिक्लेम आणि टर्म
टर्म इन्शुरन्स ह्या अत्यावश्यक गोष्टीमध्येच मोडतात. येस. मग जर सरकारने अत्यावश्यक गोष्टी समजून त्याचा टॅक्स कमी केलाय, त्याची जीएसटी अगदी झिरो केलीये, तर जनतेला का ते कळत नाही? जनतेने अत्यावश्यक गोष्टीचा बघून, अत्यावश्यक गोष्ट समजून तिकडे प्राधान्य देऊन त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. आज जरी जीएसटी कमी झाली, उद्या प्रीमियम वाढू शकतो. मग आज जर सरकारने तुम्हाला एवढी मोठी सवलत दिलीये, तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे. आणि ज्यांचे मेडिक्लेम नसतील, ज्यांचे टर्म इन्शुरन्स नसतील, त्यांनी त्या गोष्टीचा फायदा करून घेतल्या पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की ह्या एका मोठ्या निर्णयामुळं कदाचित इन्शुरन्स लोक किंवा इन्शुरन्सकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चेंज होईल आणि कदाचित लोक इन्शुरन्ससाठी इन्शुरन्स घेतील? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच घेतलाच पाहिजे. आणि टॅक्स जीएसटी कमी झाल्यामुळे कुठेतरी त्यांचा खर्च कमी झालाय. मग जिथे 10,000 प्रीमियमच्या अगेन्स्ट त्यांना 12-13,000 भरावा लागत होता, मग 2-3,000 त्यांचे वर्षाचे वाचतायत ना. तर मग लोक म्हणजे पॉझिटिव्हली बघायला सुरुवात केली की त्यांनाही वाटतं की कुठेतरी आमचा पण फायदा होतोय. मग ते पॉझिटिव्हपणा आलाय त्यांच्यामध्ये. तर ह्या होत्या सौ मनीषा ठुबे, महाजन फायनान्सच्या सर्व. आजच्या पॉडकास्टमध्ये किंवा आजच्या एपिसोडमध्ये बऱ्याचशा गोष्टींवरती आपण एक प्रकाशझोत टाकला. ते म्हणजे इन्शुरन्स एजंट आणि इन्शुरन्स ॲडवायझर यातील महत्त्वाचा फरक. लोक आज इन्शुरन्स इंडस्ट्रीकडे कशा पद्धतीने बघत आहेत किंवा गव्हर्नमेंट त्याला कोणत्या प्रकारची सवलती देत आहेत. बऱ्याचशा पडद्या समोरच्या आणि पडद्या मागच्या बऱ्याचशा कथा आपण आज ऐकल्या. बरेचसे मजेशीर किस्सेसुद्धा आज त्यांच्याकडून ऐकले. मनीषा मॅडम, तुम्ही मधली ओळ उद्योजकतेची या मराठी व्यावसायिकांच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि तुमच्या व्यस्त नियोजनातून आम्हाला वेळ दिलात, याबद्दल तुमचं मनस्वी धन्यवाद. खरंच आपण व्यवसाय करतो. आता आमचा व्यवसाय म्हटलं तर 1 to 1 सगळ्यांना जाऊन भेटणं किंवा त्यांना जाऊन सांगणं. पण आता जे डिजिटल युग आलंय ना, ह्या डिजिटल युगामध्ये प्रत्येकाला जाऊन भेटणं म्हणजे जे बोलतो ना आपण, दिवसाला 10 लोकांना नाही भेटू शकत. पण जे आज तुम्ही मला संधी दिली मधली ओळ उद्योजकतेची मध्ये पॉडकास्ट करण्याची, म्हणजे जिथे मी महिनाभरात जे काम करू शकत होते, हे पॉडकास्टच्या माध्यमातून ते माझं 8 दिवसातही होऊ शकतं. म्हणजे जे डिजिटल युग जे आहे ना, त्यामध्ये तुम्ही हा पॉडकास्ट म्हणजे चालू केला आणि मला ह्यामध्ये माझा बिझनेस मांडण्याची संधी दिली की नेमकं कशा गोष्टींनी आपण काय होऊ शकतं, किंवा लोकांचे जे मनात संभ्रम निर्माण झालेले आहेत, इन्शुरन्स एजंट किंवा ते जबरदस्ती कुठेतरी त्यांना ते चिपकवणं म्हटलं तरी चालेल. मग याच्यातला जो आपण लोकांचा क्लेश, जो मनातला संभ्रम दूर केला, तर हे अगदी आपण जाऊन, आता मी प्रत्येक कस्टमर समोर जाऊन ह्या गोष्टी नाही सांगू शकत की नाही आम्ही असं नाही करत किंवा काय, पण ते कोणीतरी आपण म्हणजे कोणाच्या तरी माध्यमातून ते मांडतात आणि ते मांडलं गेलं तर कुठेतरी तो एक जो बोलतात ना बॉन्ड निर्माण होतो, तो बॉन्ड निर्माण होऊ शकतो. आणि खरंच म्हणजे तुमच्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला ज्या गोष्टी माझ्या मी व्यक्त करू शकले आणि तुम्ही मला ही संधी दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.